नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की वल्लरी प्रेरणाला सांगत असते की श्वेताताईंना ज्यावेळेस मी भेटले त्यावेळेस श्वेताताईंनी हे सांगितलं की हे जे काही झालं आहे या सगळ्या मागे अनिमेष आहे. आता हे ऐकल्यावरती प्रेरणाला धक्का बसलेला असतो आणि ती मोठ्यानेच म्हणते, काय अनिमेष? वल्लरी म्हणते की हो अनिमेष. याचा अर्थ असाच होतो की मिठूताईंवर चुकून हा हल्ला झालाय आणि यामागे अनिमेष आहे. प्रेरणा म्हणते, काय ग पण वल्लरी, अनिमेषचं श्वेतावरती खूप प्रेम आहे असं श्वेताच आपल्याला सांगत असते ना, मग तो का तिच्या जीवावरती उठलाय? वल्लरी म्हणते की हो तेच तेच तर मी श्वेताताईंना विचारलं, मी म्हटलं त्यांना, तर त्या काही बोलणार त्याच्या आत तिथे मीरा इन्स्पेक्टर आल्या आणि श्वेताताई गप्प होऊन गेल्या. मीरा इन्स्पेक्टर तिथून गेल्यानंतर मी पुन्हा एकदा त्यांना विचारलं तर त्या माझ्यावरती चिडल्या. त्या मला म्हणाल्या की नाही, याच्याकडे माझ्याकडे काही उत्तर नाहीये. मी त्यांना सारखं सारखं विचारत राहिले की अनिमेष कुठे राहतो, त्याचं पूर्ण नाव काय, पण त्यांनी मात्र मला कशाचंच उत्तर दिलं नाही. प्रेरणा म्हणते, हे सगळं खूप विचित्र आणि भयानक आहे ग. अजून श्वेताने नक्की आपल्यापासून काय काय लपवलेलं आहे? तेवढ्यात आता प्रेरणाचा फोन वाजतो. प्रेरणाच्या आईचा फोन आलेला असतो. प्रेरणा फोन रिसीव्ह करते आणि म्हणते की हां बोल आई. तर प्रेरणाची आई तिकडून म्हणते की अगं प्रेरणा, मी काय सांगते ऐक, तुझा बापूस ना तापानं फणफणलेला आहे, रात्रभर पडून होता ग नुसता. तर प्रेरणा घाबरते आणि म्हणते, काय ताप आलाय म्हणजे? अगं तू डॉक्टरांना बोलवलंस का, औषधं दिलीस का, काय म्हटले डॉक्टर? नाही, एक काम करते, मी आत्ताच इथून निघते आणि तिकडे येते. तर प्रेरणाची आई म्हणते, अगं किती प्रश्न विचारतेस, तू इकडे येऊन काय उपयोग होणार आहे का? त्यापेक्षा तू ना मला पैसे पाठव, तू इकडे यायची काही गरज नाहीये. प्रेरणा म्हणते, अगं असं काय करतेस आई, मला भेटू दे ना, खरंच मी येते तिकडे. तर प्रेरणाची आई म्हणते, तू कशाला येतेस इकडे उगाचच भाडे खर्च करून, फुकटचा खर्च नाही तर, त्याची काही गरज नाहीये. तू फक्त मला पैसे पाठव, म्हणजे कसं आता गोळ्या औषधं घ्यायला पैसे लागतील ना, तेवढं पाठव. प्रेरणा म्हणत असते की अगं आई येते ना, पण प्रेरणाची आई मात्र काही न ऐकता फोन पटकीने कट करून टाकते. तर आता तिथे तेजा पण आलेली असते. वल्लरी प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई काय झालंय नेमकं? प्रेरणा म्हणते की अगं बाबांना बरं नाहीये ग, त्यांना खूप ताप आलाय. मी आईला म्हटलं मी तिकडे येते, तर तिचं आपलं नेहमीचं रडगाणं सुरू, तू नको येऊस, पैसे पाठव. आता कुठून पैसे पाठवू सांग मी बरं? माझं हातातलं काम सुद्धा सगळं निघून गेलेलं आहे. आता मी कुठून पैसे पाठवू? तेजा म्हणते की प्रेरणा प्रेरणा शांत हो, मी तुला म्हणाले होते ना की मी तुला पैसे देईन, ते मी देणार आहे. तर प्रेरणा म्हणते, अगं पण. तेजा म्हणते, एक मिनिट, तुझे बाबा मला माझ्या बाबांसारखे आहेत आणि तसंही मी तुला आधी म्हणाले होते ना की देईन पैसे म्हणून, प्लीज ठेव, हे घे मी आत्ता ऑनलाईन पाठवते, हे घे पाठवले मी. तर प्रेरणा म्हणते, थँक्यू तेजा. तेजा म्हणते, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाहीये. आता जरी आपलं पटत नसलं तरी खूप वर्षापासून आपण मैत्रिणी आहोत आणि कठीण काळात आपणच एकमेकींच्या कामाला नाही येणार तर काय होणार आहे? हे बघ, हे पैसे ठेव. आत्ता बाबा बरे होणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यात तुझी ती आई, तिचं काही सांगता येत नाही बाबा. ती काय करेल काय नाही त्याचा काही नियम नाही. त्यापेक्षा आत्ता पाठवलेत ना पैसे, ते पाठव घरी लवकर. चल मी येते, असं म्हणत तेजा तिथून जाते. पुढे प्रेरणा वल्लरीला म्हणते, असं नाही चालणार ग वल्लरी. आता दिलेत ग तेजानी पैसे, पण मला काहीतरी काम शोधायलाच हवं. हे असं सारखं सारखं चालणार नाही. काहीतरी मला करायलाच हवं. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मिठूला चेक करत असतात. मिठूचे बाबा डॉक्टरांना विचारतात की सगळं काही ठीक आहे ना? डॉक्टर म्हणतात की हो ठीक आहे, आता त्या स्टेबल आहेत, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात आता तिथे दहीपोडे आणि युवराज येतात. आता ह्यांना पाहून मिठूचे बाबा नमस्कार करतात. युवराज मिठूबद्दल सगळी काही चौकशी करतो, तिची विचारपूस करतो. पुढे युवराज मिठूच्या बाबांना म्हणतो की बाबा मला एक सांगा की हिच्या मैत्रिणीसोबत हिचं नातं कसं होतं? यावरती मिठूचे बाबा म्हणतात की पहिलं खूप छान होतं, म्हणजे जीवाला जीव देणाऱ्या होत्या सगळ्या मैत्रिणी, मनमिळाऊ देखील होत्या. मी पण ह्या सगळ्या मुलींना माझ्याच मानायचो. युवराज म्हणतो, अच्छा, पण एवढं सगळं छान असताना मग बिघडलं कुठे? मिठूचे बाबा म्हणतात, मला काही ते ठाव नाही, म्हणजे मी इथं नसतो, गावाला असतो साताऱ्याला ना. पण हां, एकदा श्वेताचं आणि मिठूचं एकदा जोरदार भांडण झालं, तिथून सगळं काही इसकटलं बघा. युवराज म्हणतो, अच्छा, पण बाबा नेमकं काय करतात काय या मुली? तर आता मिठूचे बाबा या सगळ्या मुलींबद्दलची माहिती युवराजला सांगतात. त्या काय काम करतात आणि कुठून आल्यात हे सगळं काही ते युवराजला सांगतात. पण मिठूचे बाबा वल्लरीबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. युवराज म्हणतो की पण त्या पुढे व्हिडिओमध्ये आलेल्या ताई त्या कोण होत्या? दहीपुढे लगेच म्हणतात की वल्लरी भांबरे. तर आता वल्लरीचं नाव ऐकताच मिठूच्या बाबांना फार राग येतो आणि ते दातोट खात म्हणतात की ती जळगावची, लग्नानंतर इथे वकिली शिकायला आली साहेब, पण सगळं नाही तिच्यामुळे झाले. ती माझ्या मिठूच्या बाजूने साक्ष देणार होती, पण तिने कोर्टामध्ये श्वेताच्या बाजूने साक्ष दिली. पाठीत खंजीर खुपसलाय साहेब तिनं. अहो टीव्हीवर पण त्या श्वेताचीच बाजू घेतली तिने, आमच्या जखमेवरती मीठ सोडलं. तर युवराज म्हणतो की अहो बाबा शांत व्हा, हे बघा, ही चिडायची वेळ नाहीये आपली. दहीपुढे म्हणतात की युवराज साहेब काय जमाना आलाय अहो, बघा ना इतक्या खालच्या पातळीला तर आपण राजकारणी माणसं सुद्धा जात नाही. खरंच या वल्लरी ताईंनी ना मिथिला ताईंचंच नाही तर माने परिवाराचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय.
युवराज म्हणतो की वाईट वाईट सगळं काही वाईट झालेलं आहे. मानेसाहेब तुम्ही रडू नका, आता तुम्ही सगळं काही विसरा आणि काही लागलं ना तर मला कॉल करा, न घाबरता. चला मी येतो. असं म्हणत युवराज आता मिठूच्या बाबांकडून सगळ्या मुलींची माहिती घेऊन तिथून बाहेर पडतो. त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की प्रेरणा पैशांचा विचार करत असते आणि तिला त्या गोष्टीचं फार टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणते, बरं झालं प्रेरणाताई तुम्ही चहा बनवतायत. पुढे वल्लरी पाहते की प्रेरणा रडतीये. वल्लरी म्हणते, प्रेरणाताई तुम्ही का रडतायत? प्रेरणा म्हणते, काही नाही गं, आपलं नेहमीचंच रडगाणं. घरी पैसे पाठवायचेत आणि हातात काही काम नाहीये. काय करावं ना काही सुचत नाहीये. काल ते ज्यांनी पैसे दिले, पण असं प्रत्येक वेळेस कोणाकडून तरी पैसे घेणं बरोबर नाही ना गं. आणि मी तरी काय करणार आहे? माझी सगळी डब्याची कामं बंद झालीत. काय करू ना मला काहीच सुचत नाहीये. वल्लरी म्हणते, मला माहिती आहे हे सगळं काही खूप अवघड आहे. तरीसुद्धा तुम्ही काही काळजी करू नका. काहीतरी होईल. हे बघा स्वामी आहेत ना, स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. ते नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत करतील बघा. तेवढ्यात आता प्रेरणाचा फोन वाजतो. आता प्रेरणाला ऑर्डर मिळालेली असते 2-3 डब्याची. ते ऐकल्यावरती प्रेरणा फार खुश होते आणि कुठे पाठवायचे त्याचा ॲड्रेस लिहून घेते. प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी अगं चमत्कार झाला. स्वामींनी आपलं म्हणणं ऐकलं. अगं त्यांना ना आज 2-3 डबे हवे आहेत ट्रायलसाठी. जर आवडले डबे तर महिन्याभराचे पैसे ॲडव्हान्स द्यायला तयार आहेत. वल्लरी पण खुश होते आणि म्हणते की खरंच ही खूप आनंदाची बातमी आहे. तुम्हाला मनापासून खूप खूप अभिनंदन प्रेरणाताई. मी तुम्हाला म्हटलं होतं ना स्वामी तुमच्या पाठीशी आहेत म्हणून बघा लगेच फोन आला की नाही. यावरती प्रेरणा म्हणते, हो गं खरंच आहे. चला आता तयारीला लागते. मला डब्याची ऑर्डर द्यायची आहे ना. असं म्हणत आता प्रेरणा डब्याची तयारी करायला लागते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की वल्लरी श्वेताला भेटायला आलेली असते. वल्लरी म्हणते, श्वेताताई हे बघा राजकारणी लोक आता खोटं नाटं सांगून लोकांना भडकवतात. आपण काय हातावर हात ठेवून बसायचं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, ही केस फक्त आता कोर्टापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. आता सोशल मीडियामध्ये पण ही गोष्ट खूप पसरलेली आहे. म्हणून मी आपली बाजू लोकांना सांगितलेली आहे. तर श्वेता मात्र तिथे आता जेलमध्ये राहून फार वैतागलेली असते आणि फार हतबल होऊन म्हणते की मला इथून बाहेर काढ गं. मला ना इथं नाही थांबायचं. प्लीज मला इथून सोडव. तर वल्लरी म्हणते, श्वेताताई तेच तर मी तुम्हाला सांगते ना. तुम्हाला जर मी इथून बाहेर काढायचं असेल, सोडवायचं असेल ना तर तुम्ही मला सगळं काही सांगायला हवं. नाहीतर हे बघा मी तुम्हाला कसं सोडवू? श्वेता म्हणते, अगं इथं बसून मी तुला काय मदत करू शकणार आहे? वल्लरी म्हणते, खरं सांगू श्वेताताई, हे बघा त्या दिवशी तुम्ही मला म्हणालात ना की अनिमेष तुम्हाला मारायचा कट रचतोय म्हणून. ते तुमच्या विरोधात सगळं काय करतायत. मग तुम्ही आता मला सगळं काही माहिती द्या. अनिमेष कुठे राहतो, काय करतो ते सगळं काही मला खरं खरं सांगा. तर श्वेता म्हणते, जाऊ दे गं त्याचं काय एवढं. यावरती वल्लरी चिडते आणि म्हणते, श्वेताताई अहो जाऊ द्या म्हणजे असं कसं जाऊ द्या श्वेताताई? हे बघा आपल्याला जर का सगळ्यांसमोर सत्य आणायचं असेल ना आणि तुम्हाला इथून बाहेर निघायचं असेल ना तर ही सगळी माहिती खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला इथून सोडवायचं असेल ना तर तुम्हाला सगळं काही खरं खरं मला सांगावं लागेल. श्वेता यावरती फार चिडते आणि म्हणते, खोटं होतं सगळं. मी तुला खोटं सांगितलं. अनिमेष नावाचा व्यक्ती कुणी नाहीच आहे अस्तित्वात. आता हे ऐकल्यावरती वल्लरीला धक्काच बसतो आणि तिला श्वेताच्या बाबांनी जे काही सांगितलं होतं ते सगळं आठवतं. श्वेताच्या बाबांनी सांगितलं होतं की श्वेता ही मनामध्येच पात्र तयार करते. अनिमेष नावाचा कोणताच व्यक्ती अस्तित्वात नाहीये. तिने तिचा भाऊ सुद्धा मनामध्येच तयार केलेला होता. श्वेताला मनामध्ये पात्र तयार करायची सवय आहे. हे सगळं आठवून देखील वल्लरी परत एकदा श्वेताला म्हणते, अहो श्वेताताई त्या दिवशी तर तुम्ही मला म्हणालात ना. श्वेता परत एकदा ओरडून म्हणते, मी म्हटलं ना तुला खोटंच होतं. सगळं काही खोटं होतं. मी तुला खोटं बोलले. अनिमेष नावाचा माणूसच नाहीये. तो माझ्या विरोधात कटबीट कसा काय रचेल? मी तुला चुकून बोलले. मला ना इथे राहून काही सुचत नाहीये. त्यामुळे माझं डोकं पण चालत नाहीये म्हणून चुकून मी तुला तसं बोलले होते. आता हे ऐकल्यावरती वल्लरी मात्र फार गोंधळून जाते. त्यानंतर इकडे प्रेरणा डब्बे घेऊन दिलेल्या पत्त्यावरती येते. पुढे ती बोर्ड पाहते, भूमी सेवा पक्ष, आणि स्वतःशीच म्हणते, हे काय भूमी सेवा पक्ष? पण पत्त्यामध्ये तर असं काही दिलेलं नव्हतं. असं म्हणत असताना तिथे दहीफोड येतात आणि म्हणतात की नमस्कार ताई, डबा आणला का? मीच फोन केला होता तुम्हाला, या या. असं म्हणत दहीफोडे आता प्रेरणाला वरती घेऊन येतो. आता युवराजला पाहताच प्रेरणाला धक्का बसतो आणि ती थोडी घाबरते देखील. नानासाहेब येतात. दहीफोडे नानासाहेब आणि प्रेरणाची ओळख करून देतात. नानासाहेब म्हणतात की नमस्कार ताई, तुम्ही स्वतः डबे घेऊन येता, डिलिव्हरी बॉय नाहीये का? यावरती प्रेरणा म्हणते की नाही, तसा छोटेखानी व्यवसाय आहे ना माझा, त्यामुळे मीच येते डबे द्यायला. नानासाहेब म्हणतात की वा छान छान ताई, या बसा. यावरती प्रेरणा म्हणते, नाही नको मी येते. असं म्हणत तिथेच उभी राहते आणि स्वतःशीच म्हणते की मला जर माहीत असतं ना या माणसाला डबा हवाय तर मी साफ नकार दिला असता. पुढे आता दहीफोडे ह्या दोघांनाही जेवायला वाढतो. प्रेरणाने मस्तपैकी फिश करी केलेली असते. युवराज म्हणतो की वा ताई, काय चव आहे तुमच्या हाताला. अख्ख्या महाराष्ट्रात अशी फिश करी खाल्लेली नाहीये. नानासाहेब म्हणतात की हो ताई, फिश करी खूप टेस्टी आहे. पुढे नानासाहेब दहीफोडेंना म्हणतात की हे बघा दहीफोडे, जेवण आता ताईंकडूनच मागवायचं. युवराज म्हणतो, हो ना नानासाहेब, 100% आता फिश करी ना यांच्याकडूनच येणार आपल्याला.
असं म्हणून हे दोघं जण गालातल्या गालात हसतात. तर प्रेरणाला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे वल्लरी घरी आलेली असते आणि श्वेताने आता जे काही सांगितलं त्यामुळे तिचा फार गोंधळ उडालेला असतो आणि ती स्वतःशीच म्हणते की श्वेताताईंचं नेमकं काय चाललंय ना, काही समजत नाहीये. आधी म्हणाल्या अनिमेष आहे, नंतर म्हणाल्या अनिमेष नाहीये. अनिमेषला वाचवण्यासाठी तर नाही ना हे सगळं चाललेलं? का बाकीचे सगळेजण म्हणतायत तसं आहे की त्यांना मानसिक रोग आहे? खरंच काय चाललं ना काही समजत नाहीये. काय करू ना तेही कळत नाहीये. माझ्यासमोर आता खूप सारे प्रश्न उभे आहेत, पण एकही उत्तर सापडत नाहीये. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता वलरीला जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.